आता पाहूया निकालानंतर काय पडसाद उमटले त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। धुळ्यात भाजप कार्यालयात पराभूत कार्यकर्त्यांचा राडा, कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड, 25 ते 30 कार्यकर्त्यांमध्ये झटापट। जालन्याच्या प्रभाग 10 मध्ये निकालानंतर काँग्रेस आणि शिवसेनेच्या समर्थकांमध्ये हाणामारी, 5 ते 6 जण जखमी, परिस्थिती सध्या नियंत्रणात। अकोल्याच्या अकोटमध्ये भाजपचे विजयी उमेदवार शरद तुरकरांना मारहाण, नितीन राऊतांच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप, पोलिसांकडून अधिक तपास सुरू। येवला शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मंगल परदेशी यांची घराबाहेर लावलेली बुलेट रात्रीच्या सुमारास अज्ञाताने पेटवली, राजकीय वैमनस्यातून बुलेट पेटवल्याचा संशय। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जत तालुक्यामध्ये भाजप विरोधात 5। आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। पुणे जिल्हा परिषद निवडणूक भाजप सेना युती एकत्र लढण्याची शक्यता, यासाठी भाजप आणि शिवसेना नेत्यांच्या उपस्थितीत जागा वाटपासंदर्भात चर्चा। परभणीत भाजपकडून जिल्हा परिषदेसाठी तयारी सुरू, जिल्हा परिषदेच्या 54 आणि 9 पंचायत समितीच्या 108 जागांसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू, भाजप कार्यालयात माजी आमदारांच्या उपस्थितीत मुलाखती। समरजित घाटगेंनी फेसबुक पेजवरून तुतारी चिन्ह हटवलं, शरद पवारांच्या राष्ट्रवादीला रामराम ठोकणार, जिल्हा परिषद निवडणुकीनंतर घाटगे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा। ठाणे शहर जिल्हा काँग्रेसचे विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा, ठाण्यात पक्षाला एकही जागा न मिळाल्याने पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून विक्रांत चव्हाण यांचा राजीनामा। भारतीय जनता पक्षाच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांची घोषणा 20 जानेवारीला होणार, 19 जानेवारीला अध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज भरण्यात येणार। भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नितीन नबीन यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता। इतर पक्षांच्या नगरसेवकांनी भाजपला समर्थन देणं गरजेचं, इतर पक्षाच्या नगरसेवकांसोबत चर्चा सुरू, महापौर हा भाजप आणि मित्र पक्षाचा असेल हा विश्वास, चंद्रपूरमधील निकालावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये झेडपी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तानाजी सावंतांच्या कुटुंबात राजकीय दरी निर्माण होण्याची शक्यता, तानाजी सावंतांचे पुतणे धनंजय सावंत वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत, धनंजय सावंत भाजपकडून निवडणूक लढण्याच्या चर्चांना उधाण। कोल्हापुरात माजी खासदार राजू शेट्टी यांना आणखी एक मोठा धक्का, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सागर शंभू शेट्टी यांचा आमदार यड्रावकर गटात प्रवेश, आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह शंभू शेट्टी यांचा प्रवेश। मुक्ताईनगरच्या मनूर कोराडीत लिलाव न होता उपसा सिंचन योजनेचे कोट्यावधींचे भंगार चोरीला, एकनाथ खडसेंचा गंभीर आरोप, तर अशा प्रकारची चोरी होत असल्यास थांबवून सिंचन विभागाने कारवाई करावी, एकनाथ खडसेंची मागणी। आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। एप्रिलपासून पीएफचे पैसे यूपीआयद्वारे काढता येणार, 8 कोटी जणांना दिलासा, 5 लाखांपर्यंतची रक्कम यूपीआयद्वारे काढता येणार। बीड जिल्ह्यातील अंबाजोगाईमध्ये अवकाळी पावसाची हजेरी, दरवाडीतील ज्वारी पिकाचं मोठं नुकसान, शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनाम्याची मागणी। नाशिकच्या लासलगाव एपीएमसीत लाल कांद्याची विक्रमी आवक, मात्र कांद्याला सरासरी दर 1400 रुपये मिळाला, दर कमी मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। जळगावच्या सराफ बाजारात चांदीच्या दरात 24 तासात 7000 रुपयांनी वाढ, चांदीचे दर जीएसटीसह 2,93,500 रुपये प्रति किलोवर, तर सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 1,45,848 रुपयांवर। धनगर आरक्षणासाठी मुंबई आंदोलनाची हाक देणाऱ्या दीपक बोराडेंना जालना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर समाज आक्रमक, बोराडेंच्या अटकेच्या मराठवाड्यात निषेध करण्यात आला। दीपक बोराडे यांनी धनगर आरक्षण अंमलबजावणीच्या मागणीसाठी मुंबईत आंदोलनाची हाक दिली होती। धनगर समाजाचे दीपक बोराडे यांच्या अटकेच्या निषेधार्थ आष्टीतही आंदोलन, धाराशिवमध्ये अटकेच्या निषेधार्थ आंदोलन, तर धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी औसा तुळजापूर रोडवर टायर पेटवून निषेध केला।